नमस्कार. श्री स्वामी समर्थ. पप्पाकडे दिली ती बघ. आमच्या लाडूबाईला म्हणलं दिवा लाव. मी जर स्वयंपाक करीत असली का कामात असली ना मग ती रोज संध्याकाळी दिवाने अगरबत्ती लावून घेत असते. हाय का गाड्या घे. तर आमच्या लाडूबाई ना घेते आता दिवा आणि अगरबत्ती लावून. एक तुळशीला लावा. तुळशीला आणि एकाच हाताने पाया पडायचं. नीट पडायचं ना पाया. पड नीट पाय. हा चपात्या वाजायची लय घाई आहे. आणि असा परिसर कसला हिरवागार दिसतोय. दुपारी भुईमुगाच्या शेंगा आणल्या होत्या तर पाला टाकायचा राहिलाय. पेत आहे रस आणि चपाती. रस बनवून ठेवलाय फ्रीजला आणि आता चपात्या बनवून घ्यायची. आणि सकाळी ना आज मला उपवास आहे. आज चतुर्थी आहे त्यामुळे ना सकाळी फक्त 2 भाकरी आणि छोट्या छोट्या 2 आमटे केल्या होत्या तिघांसाठी. तर बघा ह्या एवढ्याच भाकरी उरल्या. भाकरीच खाल्ल्या नाही. मग किती खाल्ल्या? कोणी किती किती खाल्लं? तशा शिल्लक आहे. हा एक तुकडा इथला अजिबात नाही. आणि मग आता आहे ना मी सकाळी कारलं केलेलं तसंच. आता मी याचा भुगा बनवणार आहे. त्याची रेसिपी तुमच्यावर शेअर करणार आहे. आता चपात्या बनवून घेते आणि मऊ मऊ भाकरी सकाळच्या. भाकऱ्या खाती का? आता कारलं होतं. कारलं अजिबात नाही आवडत. भिजायला घालते चपात्या बनवून. आमची पिऊताई फिरायला चालली. बघा मी शिवलेला ड्रेस आणि हा तिला कपडे घातले ना म्हणतो कुठं चालली तो फिरायला. पावडर आहे बाई. मेकअप करून आली. हा दाखव पाठी मागून फिर कसा आहे. छान आलाय. सिद्धी ना मला दररोज चपात्या भाजू लागत असते. तिला म्हणलं ना नको भाजू म्हणते नाही मला भाजायची. आणि नंतर जी शेवटची चपाती राहील ना त्याला मस्त असं तूप लावीन कडाक करीन आणि चहा चपाती खाईन किंवा लोणचं चपाती सॉस चपाती असं तिला खायचं असतं. बाकीची कामं कर म्हणलं तर नाही करणार. आणि मस्त अशा चपात्या भाजते. नाही हात भाजन म्हणलं ना तर नाही भाजते. आणि अशी चपाती जर फुगली ना तर तिला लय आनंद होतो. बघ मी चपाती फुगवली. बघ मी चपाती. आणि मी लाटी त्याचं काहीच नाही. आणि ती चपाती फुगवली म्हणते मी. बघ एकटीने चपाती फुगवली. तेल वगैरे लावीन. चपात्या झाल्या. मग सकाळचं काढलं होतं तेल गरम करायला घेतलं. गरम करून ठेवलं छान असं. तोपर्यंत हा भुगा सुद्धा भिजला. हा भुगा करून घेते. आणि इथं ना मी कांदा चिरायला लागले. कांदा टमाटा कोथिंबीर चिरून घ्यावा म्हणलं. तोपर्यंत म्हणलं पिऊला मला ना लसूण थोडंसं खालबाजूला ठेचून दे. आणि त्यांना काही जर कामं सांगितली त्यांना ह्या जिन्यावरतीच जाणार काम करायला. संध्याकाळचं जेवण म्हणलं तरी ह्या जिन्यावरतीच करणार जर टी व्ही जर नाही लावून दिली तर. आणि बघा अशी कशी खालबाजामध्ये ठेचीत आहे. मग त्यानंतर मग भुगा बनवण्यासाठी ना मी आधी शेंगदाणे तळून घेत आहे. शेंगदाणे तळून ना मी जो भुगा केला होता ना त्या भुग्याच्या ताटलीमध्ये काढून घेतलं. आणि मग आता तेलामध्ये ना मी मोहरी टाकून घेते. मग जिरं टाकून घेतलं. आणि मग बारीक चिरलेला कांदा लाल पटकनी व्हावा ना म्हणून त्यामध्ये ना थोडंसं मीठ टाकून घेतलं. आणि कांदा छान असा लालसर परतून घ्यायचा आहे. आणि कढीपत्ता टाकला. तेलात जर कढीपत्ता टाकला ना तर तेलात असा उडला जातं इकडं तिकडं तेल. म्हणून मग ना कांदा टाकल्यावरती लगेच मग कढीपत्ता टाकून घेत असते. कांद्याबरोबर कढीपत्तासुद्धा छान असा परततो. मग कांदा लाल झाला मग त्यामध्ये ना लसूण ठेचलेलं आलं आणि लसूण टाकून घेतलेलं आहे. आणि ते सुद्धा 1 मिनिटवर परतून घेतलं. आणि मग त्यामध्ये ना बारीक चिरलेला टमाटर टाकून टमाटरसुद्धा मऊ शिजून घ्यायचा आहे परतून. 1 टमाटा टाकून घेतलेला आहे. टोमॅटो चांगलं मऊसूत शिजलं. मग त्यामध्ये ना थोडीशी हळद टाकून घेतली. 1 चमचा ना लाल तिखट तुमच्या आवडीनुसार टाकू शकता. मी इथे 1 चमचा टाकलेला आहे. एवढी तिखट नाही मिरची. छान असं परतून घेतलं. आणि मग जो भुगा केलेला आहे ना मग तो त्यामध्ये टाकून घ्यायचा आहे.
चांगला परतून घेतला. मग त्यामध्ये ना चवीनुसार मीठ टाकून घेतलं. पुन्हा एकदा चांगलं परतून घ्यायचं आहे, वाफाळून चांगलं. उचलतीये. भुगा बनून तयार झाला आहे. कसला भारी दिसतोय बघा. मग शेवटी मी आता कोथिंबीर टाकून घेतली. छान वास येत होता. मग तुम्हाला कशी वाटली रेसिपी मला नक्की कमेंट करून सांगा. चॅनेलवरती नसल्यानं सबस्क्राईब करा, लाईक करा. काय छान आहे का? आवडला का भुगा सगळ्यांना? मग आल्या उपयोगी. हा भुगा खायचा. रसन चपात्या कोण खायचा का? दर आता सगळ्यांना आवडलं. गरम गरम भार लागतं हा ना. आणि आमची जागा आहे पायरी खायची. अजून काय पाहिजे? कुछ नाही का? खा मग बाई आमच्या देवी. चाटून का दिलं सगळं खायला. कारला कडू लागलं तिला. तू काढला नाही तात्याने काढला फक्त. चतुर्थी शर्ट घातला आज ना चंद्र 9:50 उगणार आहे. त्यामुळे म्हणलं काय करायचं बसत म्हणून म्हणलं आता ब्लाऊज शिवा. बघा असा ब्लाऊज शिवलाय मी. आणि फुल बनवले. फुल छान आलंय. कसं आलंय? आणि ते शेंगा हलव. जोपर्यंत मी झोपत नाही ना तोपर्यंत ह्या दोघीच झोपणार नाहीये. मग या दोघींना मी शेंगा भाजायला लावल्या होत्या. आता जेवण करून घ्यायचे. किती वेळ राहिलाय ग? त्याची 9:30. अजून काय 10-15 मिनिटं. 9:30. चला मग तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा. मी ना सगळं आवरून ठेवलेले. किचन वाटा वगैरे क्लीन करून ठेवलाय. झाडं वगैरे मारून ठेवले. आणि ना फक्त प्लेटीतच सगळं काढून ठेवलंय. बाकी भांडी असायला नको म्हणून सगळं आवरून ठेवलं. जेवल्यानंतर मग कटाळा नको. नाही बनवलं बाई ताट. नको नको बनवतो. शेंगा हलव सगळ्यात. मम्मी तू आता बोलली की चंद्र उगणार आहे. आज काय पौर्णिमा आहे. पौर्णिमा कशाला पाहिजे? दररोज चंद्र उगवतो, सूर्य उगवतो. सूर्य उगणार आहे 9 वाजता. शेंगा भाजायला ठेवल्या तिथे. खायला नाही ठेवल्या तुला. 10 वाजल्यात 10. तिला बोलते मी पप्पा आहे. पप्पाची शेंगा